हे वचन क्रमांक मला वाटतं 2-3 पाहिलेले, त्याचं आपण थोडस त्याची उजळणी करूया. परमेश्वर ईर्ष्यवान व झडती घेणारा देव आहे. परमेश्वर सूड घेणारा आहे. परमेश्वर क्रोधाविष्ट आहे. परमेश्वर विरोधाचे पारिपत्य करणारा आहे. तो आपल्या शत्रूविषयी मनात क्रोध बाळगतो. परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे. या वचनावर आपण थांबलो होतो. सिस्टर मीरा लोखंडेचं देखील मी स्वागत करतो. सुरुवातीला नाव आलं नाही त्यामुळं क्षमा करा. या ठिकाणी परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे. आम्हाला काय वाटतं की परमेश्वर पराक्रम करत नाही. अहो, परमेश्वराने जर पराक्रम चालू केला असता तर तुमचं आणि माझं कवा चंबू गवाळ बांधून मोकळं झाले असते. कवाच आमचं गठुडं बांधून मोकळं झालं असतं. आजही परमेश्वर मंदच क्रोध आहे. जास्त अंताच्या समयाचा क्रोध अजूनही परमेश्वराने प्रकट केलेला नाही. जरी कदाचित कोविड-19 ची लाट आलेली असली ना तरी तो मंद क्रोधच म्हणायचा. आताही युक्रेन आणि रशियाचं युद्ध छेडलंय तरी म्हणायचं मंद क्रोध. जरी आर्थिक परिस्थिती ढासळली तरी म्हणायचं मंद क्रोध. जरी जगामधल्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये उलाढाल होत आहे तरी म्हणायचं मंद क्रोध. कारण तो ज्यावेळेस महापराक्रमी बनून येईल ना तर तो मंद क्रोध नसणार आहे. तो भस्म करणारा अग्नी राहील. तो क्रोधाविष्ट राहील. तो सूड घेणारा राहील. तो विरोधाचे पारिपत्य करणारा राहील आणि तो शत्रूविषयी मनात क्रोध बाळगतो. परमेश्वराला माहिती आहे आपला शत्रू कोण आहे. आणि म्हणून या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये पुढच्या लाईनला तो म्हणतो, तरी तो पाप्यास शासन केल्या वाचून राहणार नाही. तो मंद क्रोध असू, दयेचा सागर असू, क्षमेचा सागर असू, जेवढ्या संज्ञा लावायचंय, जेवढं परमेश्वराला मवाळतीचं घ्यायचंय तेवढं घ्या. काही अडचण नाही. कारण परमेश्वर तसा आहेच. पण तू एक मात्र लक्षात घ्या की जो पाप करतो त्याला शासन केल्या वाचून राहणार नाही. मग तो पापी एखादा नामधारी असू, तो पापी एखादा सेवक असू, तो पापी एखादा प्रोफेट असू, या जगातलं कुठलाही असू, त्या पाप्याला शासन दंड दिल्या वाचून परमेश्वर राहणार नाही. ज्या अर्थी त्याने आपल्याला हे नमूद केलेलं आहे, त्याच्या योजना सांगितलेल्या आहेत, त्या अर्थी आज आम्हाला संधी आहे की आम्ही आमच्या पापापासून परावृत्त व्हावं, पश्चाताप करावं आणि परमेश्वराकडे वळावं. तरी तो पापे शासन केल्या वाचून राहणार नाही. परमेश्वर वादळात व तुफानात चालतो. परमेश्वर वादळामध्ये आणि तुफानामध्ये चालतो. मेघ त्याच्या चरणाची धुळे. मेघ ज्याला म्हणतो आपण ढग, ही त्याच्या चरणाची धुळे. परमेश्वराला इतक्या हलक्यात घेऊ नका. आज परमेश्वराचं मर्मच लोकांना समजलं नाही. आज एखाद्या आपण मनुष्याला पाळक लोकांना इतका सन्मान देतो पण प्रभूला सन्मान देत नाही. किती खेदाची गोष्ट आहे. साधा विचार करा. उदाहरण मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी, जर कदाचित ऑनलाईन तुम्ही मला पाहत आहात आणि मी डायरेक्ट जर तुमच्या घरी जर प्रार्थनेला आलो तर तुम्हाला त्या ठिकाणी घडीभर परमेश्वराचा विसर पडेल. वाव, व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. पाळक साहेब आमच्या घरी, कुठं ठेवू कुठं नाही असं करतात. मग परमेश्वर येतो. अहो, साधा जर पाळक वर्ग आमच्या घरात आला, ज्या पाळकावर आम्ही प्रेम करतो, ज्या पाळकाला आम्ही चाहतो, ज्या पाळकाची आम्ही फॅन आहे, तो जर आमच्या घरी आल्यानंतर असा उत्साह निर्माण होतो तो तो सार्वभौम राजा आहे, जगाचा उद्धारक, जगाचा न्यायाधीश ज्यावेळेस तुमच्या या घरात येतो त्यावेळेस तुम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे. तो राजा ज्यावेळेस मंडळीमध्ये आराधनेमध्ये येतो त्यावेळेस किती आनंद व्हायला पाहिजे. तो राजा ज्यावेळेस वचनाच्या द्वारे तुमच्याशी आणि माझ्याशी, कदाचित पाळकाचं मुख असेल, आवाज असेल, परंतु तो बोलतोय, किती आनंद व्हायला पाहिजे. आम्हाला आनंद नाही होत काही की नाही. ही वस्तुस्थिती. परमेश्वर या सगळ्यांचा हिशोब घेणार आहे. ही एक वस्तुस्थिती आहे, रियालिटी आहे. कारण परमेश्वर पाप्यांना विरोध करतो, पाप्यांना पश्चातापासाठी संधी देतो. पापी जर वळला तर त्याच्या पापाची क्षमाही करतो. परंतु तो पापी जर पापीच राहिला तर त्याला शासन केल्या वाचून परमेश्वर राहत नाही. म्हणून तो या ठिकाणी लिहित आहे, तो समुद्रात दटावून आटवितो, सर्व नद्या कोरड्या करीतो. बाशान व कर्मेल यांच्या पुढे म्लान होतात. लबानोनाचा फुलवारा कोमेजून जातो.
त्याच्या पुढे पर्वत कंपायमाय होता. पर्वत मोठाले पर्वत हालत येत व डोंगर विरघळतात, जसं बर्फाचा गोळा विरघळतो तसा. त्याच्या पुढे पृथ्वी ही भूगोल व त्यावरील सर्व राशी थडथड उडतात परमेश्वरापुढे. त्याच्या रागापुढे कोण टिकणार? जर परमेश्वर रागवायला चालू केला तर परमेश्वराच्या रागापुढे कोण टिकल? उदाहरणार्थ, जर परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून जर ताडण जर आम्ही करत आहोत किंवा ताडणासारख्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळत आहेत, तर आम्हाला राग येतो. मग परमेश्वर ज्यावेळेस रागावल त्यावेळेस आमचं काय होईल? आमच्या ज्यावेळेस जीवन जगत असताना आमच्यामध्ये आम्हाला राग येतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस हो त्याच्या पुढे नका जाऊ, तो लोक खूप रागिष्ट आहे, हो येस काय करील माहित नाही, तो खूप रागिष्ट आहे. अरे मग जगातला माणूस रागिष्ट आहे, तो करून करून काय करील? फार तर एखाद्याचा जीव घेईल, याच्यापेक्षा तर जादा काही करणार नाही ना. पण तो परमेश्वर आहे, जीव गेल्यावर नरकात टाकायचं का स्वर्गात टाकायचं तो अधिकारी, तो किती क्रोधाविष्ट असेल. मग त्याच्या पुढं आम्ही जीवन जगत असताना, त्याच्यामध्ये आम्ही जीवन जगत असताना, प्रभू मधलं जीवन जगत असताना आम्ही या गोष्टी देखील चिंतन मनन अध्ययनामधून आमच्या जीवनामध्ये लाईव्ह सेशनला आम्ही ह्या स्वीकारल्या पाहिजे. आणि त्याच्यानुसार तुम्ही आणि मी स्वतःचं परिवर्तन करून घ्यायला एक सुंदर अशी संधी आहे. त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, अग्नीसारखा. नुसतं ब्रिटन किंवा जे रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये जे अग्निक्षेप किंवा जे काही बॉम्बस्फोट होतात किंवा जे काही मिसाईल वापरले जातात किंवा जे काही त्यांचं युद्धाचं शस्त्रसामग्री वापरले जातात, त्या ठिकाणी आपण पाहतो की अग्नीसारखं काहीतरी क्षेपणास्त्र येते, अग्नीसारखं काहीतरी बॉम्ब येतोय किंवा अग्नीसारखं काहीतरी तिथं जाळपोळ होती. त्याचा संतापाचा वर्षाव, युद्ध चालूच असताना इकडून तिकडून फक्त अग्नीचा वर्षाव होत आहे. मग परमेश्वर ज्यावेळेस संतापल्या जाईल त्यावेळेस त्याच्या अग्नीचा वर्षाव कसा असेल? कल्पना करा. जर एक देश दुसऱ्या देशावर जर त्याचा क्रोध निर्माण करीत असेल, एक देश दुसऱ्या देशावर जर स्वारी करत असेल किंवा त्याचा राग तो व्यक्त करीत असेल आणि जर एवढी मोठी बमबारी होती, एवढं मोठं नुकसान होतंय, एवढी मोठी जाळपोळ होती, एवढं मोठं सगळं आर्थिक टंचाई निर्माण होती, एवढं मोठं त्या ठिकाणी अग्नी होतो, तर परमेश्वर ज्यावेळेस संतापल आणि परमेश्वर ज्यावेळेस संतापल्यानंतर वर्षाव करील, तो वर्षाव कसा असेल? त्याच्या पुढे खडक फुटून त्याचे तुकडे तुकडे होतात. जगातल्या बॉम्बस्फोटनी जर खड्डे होते तर परमेश्वर तो काय काय फोडून काढील. पहिला तो पाळक साहेबांना फोडून काढील, पहिला याचकांना फोडून काढील, पहिला खोटे प्रॉफिट द मॅन ऑफ गॉड म्हटलेले टाइमपास करायला गिळायला आलेले पहिला यांना फोडून काढील, चांगला बारीक 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 तुकडे करील. परमेश्वर चांगला पण आहे. 7व्या क्रमांकाचं वचन आहे, नवं म्हणत आहे परमेश्वर चांगला आहे. यस, गॉड इज गुड ऑल द टाइम. गॉड इज गुड. परमेश्वर चांगला आहे. पण परमेश्वर आम्हाला दंड पण देणार आहे. मग त्यावेळेस म्हणायचं नाही प्रभू तू चांगला होता, मग पटक्याच कस काय निर्णय बदलला? पाप्यांना संधी आहे पापापासून दूर होण्याची. जर तो दूर झाला तर त्याच्या पापाची क्षमा करतो, त्याला आनंदाने ग्रहण करतो, त्याच्यासाठी तो चांगला आहे. पण तो पापीच त्याला समजून सांगून पापातच राहिला तर मात्र त्याच्यासाठी परमेश्वर चांगला नाही. कारण तो न्याय करणार आहे, दंड देणार आहे. परमेश्वर चांगला आहे, काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. माझा तुमचा जगाचा उद्धार करता परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, यहोवा परमेश्वर, पवित्र आत्मा, ते आमचं पाप सर्व काळ मनात ठेवित नाही. आमचं न आवडणारं वागणं, उठणं, बसणं, आमची धार्मिकता मनात ठेवित नाही. ज्या दिवशी आम्ही निर्णय करतो, ज्या दिवशी आम्ही पश्चाताप करतो, ज्या दिवशी आम्ही बोलतो, ज्या दिवशी आम्ही सत्याचा स्वीकार करतो,
त्यावेळेस तो आमच्यावर लगेच दया करतो, कारण त्याला दया करण्यात आनंद आहे वाटतो. त्याला ताडण करण्यात आनंद वाटत नाही, न्याय करण्यात आनंद वाटत नाही, वाईट गोष्टी करायला आनंद वाटत नाही, नरकात टाकायला आनंद वाटत नाही. असं कोणता बाप आहे आपल्या लेकराला म्हणतो नरकात जशीन, रागापोटी म्हणीत हे नरकातच जाणारी, पण मन त्याला वाटतं का त्या नरकात जावं? मग तो स्वर्गीय बाप आहे, त्याचे आम्ही हस्तकृती आहोत. आमचं लाईफ इथून पुढचं सर्व काळ आमच्या बापाजवळ असावं, कारण आमचा बाप चांगला आहे, आम्ही चांगला असावं. आमचा बाप आनंदी आहे, आम्ही आनंदित असो. आमचा बाप पवित्र आहे, आम्ही पवित्र असो. आमचा बाप शुद्ध आहे, आम्ही शुद्ध असो. आमचा बाप दया करणार आहे, आम्ही दया करावी. आमचा बाप प्रेम करणार आहे, आम्ही प्रेम करावं. आणि आमचा बाप ताडण करणार आहे, म्हणून बापांनो आपल्या लेकराला ताडण करा. द मॅन ऑफ गॉड, प्रॉफिट लोकांनो, शिक्षक लोकांनो, द प्रीचर, द टीचर, जेवढे कोण भविष्यवक्त्यांनो, या सगळ्या गोष्टी करा, पण या गोष्टी बरोबर तुमच्या लेकरावर त्याचं वाटोळं होऊ नये म्हणून त्याला काही गोष्टी समजून सांगा. जगातला बाप नव्या करारामध्ये सांगत आहे, असा कोणता बाप आहे की आपल्या लेकरानं मासा मागितल्यावर साप देईन, अंडा मागितलं तर इचू देईन, असं येडमाड बाप सुद्धा करणार नाही. तर तो म्हणत आहे की तुम्ही जगातले असून, क्षणभर असून तुम्ही हे करू शकत नाही, तर मी तुमचा स्वर्गीय बाप आहे, मला विशेष करून पवित्र आत्मा ज्यावेळेस मागाल त्यावेळेस मी किती विशेष करून देईल. पण आम्ही पवित्र आत्मा मागत नाही. ते वचन व्यवस्थित आहे का? काही लोक अर्धच वचन सांगतात. आता आपलं रेव्होल्युशन नाही, प्रकटीकरण नाही त्या वचनावर, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं आपण काय मागवतो आणि ते वचन काय सांगत. बऱ्याचशा प्रॉफिट लोकांना हे वचन माहित नाही, याच काला माहित नाही. ते फक्त सांगतो बस कोणता असा बाप आहे, अरे पण त्याच्या खाली काय लिहिलंय, तुम्ही विशेष करून पवित्र आत्मा मागावा म्हणजे तो तुम्हाला देईल. म्हणजे देवाची इच्छा आहे की त्याच्या प्रिय लेकरांनी पवित्र आत्म्याची मागणी करावा. गोड तेल संपले, खोबऱ्याच तेल संपले, मिरच्या संपल्या, लसूणच संपला, गोळ्या संपल्या, मटणच नाही आलं, आजारीच पडलं, कर्जच झालं, पत्र्याच्या घराचा स्लॅब करायचं. एवढं आमच्या प्रार्थना फक्त एवढ्याच भास, याच्या पलीकडे प्रार्थनाच नाही. आम्ही म्हणतो का आम्हाला पवित्र आत्म्याचं स्पर्श होऊ दे, पवित्र आत्म्याचं फळ आम्हाला मिळू दे, पवित्र आत्म्यामध्ये आम्ही जीवन जगू दे. या गोष्टी कधी माणूस मागत नाही. वाकडा माणूस आहे, वाकडा, सरळ राहिलंच नाही, वाकडपणात घुसलेला आहे. याला फक्त स्वतःचा स्वार्थ कशात साधन ना एवढ्याच गोष्टी काढतात. परमेश्वराचं म्हणणं काय हे याला समजत नाही. बरं माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मला तुम्हाला सांगायचंय, परमेश्वर जे आमच्याविषयी प्रेम करतो ना, त्याच्यात आमचा पण स्वार्थच आहे ना. आता आम्ही नरकात जावं नाही म्हणून तो आमच्यावर दया आणि कृपा करतो ना. पण आम्ही स्वतःहून जर नरकातच उडी मारली त्या प्रभूला म्हणलं नाही आम्हाला नरकच चांगला वाटतो, मग प्रभू तरी काय करीन, कवर दांडे टाकीन, कवर तुम्हाला अडवीन, कवर तुमच्या पापाची क्षमा करीन. आणि मग नाविलाजाने परमेश्वराला त्या प्रकारे गोष्टी दाखवाव्या लागतात. आणि म्हणून या ठिकाणी बायबल असं सांगतंय, विपत्तकाली तो शरणदुर्ग आहे. ज्यावेळेस आमच्यावर विपत्ती येईल त्या विपत्त काळामध्ये परमेश्वर आमचा शरणदुर्ग आहे. म्हणजे आम्ही परमेश्वराला शरण गेलो पाहिजे. आम्ही कुठं शरण जातो? विपत्तकाली. सगळ्यांना विपत्तकाली परमेश्वरच आठवतो, त्याला माहिती परमेश्वरच आम्हाला यावेळेस मदत करेल. मग करा ना. बाकीचे आतापर्यंत तुम्ही जेवपर्यंत तुम्हाला विपत्ती येत नाही, जोपर्यंत संकट येत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही, जोपर्यंत तुम्हाला अडचणी येत नाही, तोपर्यंत तुम्ही परमेश्वराला आपला शरणदुर्ग मानतात का? पवित्र वचन लिहिले म्हणून तेवढं पुरतं नका म्हणू. आज आमच्या वैयक्तिक अंतकरणात मध्ये खोलवर आम्ही घुसून आपल्याला जाणीव करून देऊया की ज्यावेळेस आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी असतात त्यावेळेस आम्ही परमेश्वराला शरणदुर्ग मानतो का? ज्यावेळेस आमच्यावर विपत्ती येते, अडचणी येतात, बंधने येतात, जोकडे येतात, संकटे येतात, आजार येतात, विकार येतात, आर्थिक टंचाई असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विपत्ती येईल, त्यावेळेस आम्ही परमेश्वराला तारणदुर्ग म्हणतो. पहिल्यांदा आम्ही आमच्या नातेवाईकाला तारणदुर्ग म्हणतो, दुसऱ्यांदा मित्र, तिसऱ्यांदा सावकार, चौथ्यांदा कर्ज देणारा,
5व्यांदा नातेवाईक. मग कुठंच काम नाही झालं. मग पाळक साहेब म्हणतो आता मीच पहिलाच भिकारी, मीच दोम करून जगतोय, आता मी कुठून तुम्हाला देऊ, आता मी विपत्तीतच जीवन जगतोय ना. मग प्रभू 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 मग प्रभू आठवतो विपत्तेकाली. अरे भाई, चांगल्या काळात प्रभू का नाही आठवत? हे आमची धार्मिकता, हे आमचं पाप, हे आमचं वागणं उठणं बसणं. विपत्ती आली का, जिसका कोई नहीं उसका ऊपर वाला होता है. अरे ऊपर वाला पहिला कोण होता है? मग एकटाच पळतो आणि नाही कोणी मदतीला आलं का ऊपर वाला है. ऊपर विपर काही नाही भाऊ, तुम नीचेच जहन्नुम में, नरकात. ही सत्य परिस्थिती. वेळोवेळी सुस्थिती, चांगली स्थिती, मिडल क्लासची स्थिती, भयानक स्थिती, विपत्तीची स्थिती, आनंदाची स्थिती, कुठलीही स्थिती असो, आम्हाला परमेश्वराला आमचा शरणदुर्ग मानवायला पाहिजे. आम्ही परमेश्वरालाच शरण गेलो पाहिजे. अनेक लोक याचकाला शरण जातात, बिलीवर्स लोक. ठीक आहे, याचकाकडे तुम्ही प्रार्थना विनंती करता, चांगली गोष्ट आहे, प्रेज द लॉर्ड आहे, करायला पण पाहिजे, त्यांचं कर्तव्य पण आहे. पण तत्पूर्वी परमेश्वरापुढे आम्हाला त्याचं शरणदुर्ग आम्ही त्याला मानलं पाहिजे. पाळक साहेबांचा तुम्ही आदर करा, सन्मान करा, त्यात काय वावगं नाही, तो सन्मानास योग्य आहे. पण तुम्हाला सांगायचंय, पवित्र शास्त्र एका ठिकाणी असं लिहिते, जो वचनाची सेवा करतो ना तो दुप्पट सन्मानास योग्य आहे. वचनाची सेवा करणारा, खरी सेवा करणारा दुप्पट सन्मानास योग्य. बाकीच्यांचं काही करू नाही, पण वचनाची सेवा जर ओरिजिनल करीत असेल ना सत्यापासून, मग दुप्पट सन्मान द्या, दुप्पट. पण नेमकं तुमच्याकडून हे गलती होती. गलती 5:22 नाही होत, गलती 5:22च्या पुढच्या होत्या. त्यांना तुम्ही कमी देता, सन्मानही कमी, आदरही कमी, दानपत्रही कमी, त्यांना घरी बोलवणंही कमीच, आणि त्यांना तुमचे हिस्ट्रीतूनच काढून टाकतात. पण जे वचनाची डुप्लिकेट सेवा करतात, खोट्या भविष्यवाण्या सांगतात, लोकांना लुटतात, अशा गैर मसीही लोक किंवा गैर विश्वासू लोक किंवा गैर ख्रिस्ती लोक पण आता सध्या तुमच्या पुढे लय मॅन ऑफ गॉड बनून येतात, लय मोठाले प्रीचर, लय टीचर, लय मोठमोठाले प्रॉफिट बनून येतात, भविष्यवक्ते बनून येतात. यांना मात्र तुम्ही दुप्पट चौपट देता. ही एक खेदाची गोष्ट आहे. आज आम्ही या गोष्टी स्वीकारून त्याच्यामध्ये बदल करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून शेवटच्या काळात सावधान, अनेक खोटे ख्रिस्त येतील, खोटे ख्रिस्ती लोक येतील, खोटे ख्रिस्ती याजक येतील, आणि खोटे सेवक येतील, भविष्यवक्ते येतील, आणि ते विश्वासणाऱ्याला फसवतील. म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आता यांची माहिती सांगितली म्हणजे काय आम्ही निंदा करतो का? यांची माहिती सांगितली हे कसे असतात म्हणजे त्यांचा काही न्याय करतो का आम्ही? तुम्हाला ओळखण्यासाठी त्यांच्या खुणा सांगत आहोत. नाही तर आमचे काय ते काय भाऊबंदकी पेश आहे का वावराला वावरे का? त्याचे मेंढरे आम्ही चोरलेत ना आम्ही त्याचे चोरलेत का? त्याचे दानपत्र पळून नेलं ना आमचं त्याने नेलंय का? नाही. विषय असा आहे की ओरिजिनल परमेश्वराचे लोक जे सार्वकालिक वतनाकडे जाणारे आहेत, यांना फसवण्यासाठी हे डुप्लिकेट लोक, त्याला प्रॉफिट म्हटलं गेलेलं आहे, भविष्यवक्ते म्हटलेले आहे, लोकांना जगातल्या भविष्यवाण्या सांगून, जगातलं त्यांचं मन जाणून, जगातलं त्यांना काय हवं हे जाणून ते काय करतात, तिकडे जातात. लोकांना काय करायचंय? लोकांना हेच आहे ना, लोकांना प्रॉपर्टी मिळाली पाहिजे, लोकांना गाडी मिळाली पाहिजे, लोकांना बंगला मिळाला पाहिजे, लोकांना मोठा मोबाईल मिळाला पाहिजे, लोकांना 4 व्हीलर मिळाले पाहिजे, लोकांना हे सगळं जगातलंच मिळालं पाहिजे. आणि मग प्रॉफिट येते, डुप्लिकेट प्रॉफिट. आणि दॅन प्रॉफिट आहे. आणि मला परमेश्वराने सांगितलं, माझ्या भावा माझ्या बहिणी, थोडक्यात 2-3 महिन्यामध्ये तुझा अमकं होईन, फलन होईन, बिस्तन होईन. बास बहीण फुगली बाबा, बटरासारखीच फुगती, बटरासारखी अशी टमचिट्टम होती. भाव तो पार फुटायलाच लागतो. तो असाच करतो, ब्रदर. पाळक साहेबांनी माझं नाव घेतलं, पाळक साहेबांनी माझी भविष्यवाणी सांगली, दी 400-500 लाव चुना, मर असाच. तू तर काही प्रॉफिट होणार नाही, परंतु तुझा तो खोटा संदेष्टा मात्र 4 व्हीलर मध्ये 100% येईल, तुझी हायती पण जाईल. आणि म्हणून सावधान, खोट्या शिक्षकापासून, खोट्या सेवा करणाऱ्यापासून सावधान राहा.
कारण तुम्हाला काय होतंय की देवाच्या नावाने आल्यामुळे तुम्हालाही प्रश्न पडत होता काय करावं. पण तुम्हाला जर वचन माहिती असलं ना तर तुम्ही बराबर करता. पण तुम्हाला वचनच माहिती नाही. ज्यांना ज्यांना वचन माहिती झालेलं आहे ना, आता आपल्या लाईव्हला आहेत काही ब्रदर उमेश बनसोडे आहेत, जा त्यांच्याकडे विचारा, त्यांना काय विचारायचं मी सांगते ना बरोबर. हा बरोबर सांगते. कारण वचनामध्ये आम्ही घुसणं महत्वाचं आहे. आणखीन सिस्टर मेरा लोखंड पण आहेत, आणखीन देवाचे सेवक सेविका आपल्या लाईव्हला येतात ना, त्यांच्याकडे जा बरं तुम्ही. डुप्लिकेट लोक तुमची नाही वळली नाही एक तिथून तिथून पुढं. आता त्यांची नाही डेअरिंग होणार, पण माझ्याकडे जर आली तर 100% डेअरिंग होणार आपली. येस डेफिनेटली. वचनाची वडी ना, तसं नका समजू. वचन 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 असं आहे, नीतिसूत्राच्या ग्रंथामध्ये मूर्खाचं मुख चापटीला आमंत्रण करतं. आता मी ओरिजिनल चापट नाही, पण तू देवाच्या वचनाच्या माध्यमातून चापट मारली तर त्याचा आध्यात्मिक नाश होणार नाही. पण तू काही लोकांना हे समजत नाही. कारण देवाचं वचन आतापर्यंत आम्ही गोड गोडच ऐकलं, तिखट काय आम्हाला जमत नाही. आम्ही गुलाबजामू होत, माशेच डायबिटीज होती, माशेच जखमा होते, माशेच चढते, माशाच गँगरिंग होती, माशेच जाते नरकातही. त्यांना सेपरेट वार्ड मध्ये ठेवते, तिथे ते मिक्स नाही करीत, दुसऱ्याला भरगेड देते. या ठिकाणी परमेश्वरचं वचन सांगतंय, जे त्याचवर भाव ठेवतात त्यास तो ओळखितो. परमेश्वर विपत्तकाली शरणदुर्ग आहे, परंतु सगळेच विपत्ती आली का परमेश्वराचा आदर करतात, परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परंतु बायबल असं सांगतं, नमतो ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 7 मध्ये परमेश्वर चांगला आहे, विपत्तीकाली तो शरणदुर्ग आहे, आणि जे त्याचवर भाव ठेवतात त्यास तो ओळखतो. ऐन टायमाला कुणी येईन माझा बाप होय, जमन का? जमणार नाही. कुणी येईल म्हणशील माझा बाप बन ना बाबा, दे तुझं नाव लिहून मला. पवित्र शास्त्रामध्ये असं स्पष्ट लिहिलंय की शेवटच्या काळात 7 स्त्रिया एकत्र येतील आणि त्या म्हणतील, आम्ही आमचंच अन्न खाऊ, आम्ही आमचेच कपडे लिहू, आम्ही आमच्याच पद्धतीने जीवन जगू, मात्र तुझं नाव आम्हाला दे. आणि या 7 स्त्रिया म्हणजे 7 मंडळी आहेत, वेगवेगळ्या विचाराच्या, वेगवेगळ्या टीचिंगच्या, वेगवेगळ्या प्रिचिंगच्या, वेगवेगळ्या डॉक्टरीनच्या, वेगवेगळ्या जगातलं जीवन जगणाऱ्या. यांना फक्त एकच आहे की आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या शास्त्राचा अर्थ लावू, आम्ही आमच्या पद्धतीने धार्मिकता वाढू, आम्ही आमच्या पद्धतीने आमची आराधना करू, आम्ही आमच्या पद्धतीने सगळं काही करू, वचनाला जसं पाहिजे तसं मोडून टाकू, फक्त प्रभू तुझं नाव आम्हाला दे. होईल का शक्य? होईल? आले गेले पोरगण पप्पा, आता चाललोय मी रमदा, मला एक मुलगा, एक संदेश, मुलगी सुवार्ता, आणि एखादं पोरग चाललंय ना, पप्पा जमन का? जमणार नाही. मी बाबा मी तुझ्या बापासारखा आहे, तुला काही लागत आहे का थोडंफार? 5 पानं 100 धर बाबा, हाय माझ्या लेकरासारखं, पण मी तुझा बाप नाही. ज्याला हाडाचा, मांसाचा, रक्ताचा, आत्म्याचा, वचनाचा, ज्याला पूर्णपणे डीएनए आहे ना, तो माझा मुलगा. आणि त्यातली त्यात आत्मिक मध्ये असणार. पण आता जगिक उदाहरण दिलं, पण आध्यात्मिक पण असंच. या गोष्टी आम्ही समजून घेतलं पाहिजे. मग जर आम्ही जर एखाद्याला आपला पोरग नाही, मानसपुत्र करू शकतो, पण सक्क पुत्र नाही होऊ शकत. बाप करू शकतात, पण सक्का बाप नाही होऊ शकत. मग असाचे आम्ही आमच्याच पद्धतीने राहू, आमच्याच पद्धतीने प्रार्थना करू, आमच्याच पद्धतीने सगळं करू. आम्ही ट्रिनिटी मानून येतो, 1 गॉड मानून येतो, 3 मानून येतो, दुसरी आई मानून येतो, बाप मानून येतो, बहिणीला मानून येतं, काय त्याच्या खानदानीची पूजा करू, मूर्ती पूजा करू, खाली डोकं वर करू, वर पाय करून येतं, मेणबत्त्या लावून येतं, अगरबत्त्या लावून येतं, आम्हाला चटके घेऊ, तिकडे डोके आपटो आपटो, इथं टेगळ आणू. तुम्हाला काय करायचं नाही, आम्हाला फक्त प्रभू तुझं नाव दे. अशा भयानक मंडळांची निर्मिती केव्हाच झालेली आहे आणि त्यांचं कार्य चाललेलं आहे. यरुशलेम माता नवीन उगावली 2 वर्षापासून, मध्ये गच पडली होती, आता परत निघली, वेगवेगळ्या प्रार्थना निघल्यात. अहो माता काही कमी झाल्या का? आता जगात पहिलेच मातांचं प्रमाण भरपूर झालंय, त्या मातांनी नंगा नाच करून टाकलाय, अजून माता आल्यात बाबा त्याच्यात. मी तर म्हणतोय पिता पण येते ना आता, पहिलीचे 50 लोकांना काय 2-4 लोक जमवायची, एक वेगळीच मिनिस्ट्री करायची. आणि या सगळ्या कार्यक्रम वचनाचं मर्म माहिती नसल्या कारणाने योग्य सुशिक्षण परमेश्वराच्या माध्यमातून, आत्म्याच्या माध्यमातून, सत्याच्या माध्यमातून, धर्मशास्त्रामधलं पवित्र ग्रंथातलं त्यांना न मिळाल्यामुळं डुप्लिकेट लोक येऊन लोकांना फसवण्यासाठी काहीतरी मोह माया जाळ कुठंतरी त्यांना एक
असं काहीतरी दिसाऊ माल फसाऊ धंदा करतात. तर या सगळ्यापासून सावध राहा. तर या ठिकाणी तो लिहित आहे की परमेश्वर जर विपत्ती काली जर दुर्ग शरण दुर्ग आहे आणि तुम्ही पटक्याच विपत्ती आल्यावर जाता तिकडं, परंतु बायबलचं वचन त्याच्या पुढचंच आहे, काही दुसरं वचन नाही, त्याच्यातलंच 7व्यातले सेकंड लाईन. जे त्याचवर भाव ठेवितात त्यास तो ओळखितो. मग याच्याकडे किती काय आहे ना पहिलीचे 50. प्रभू आपले कोण येत आणि पराये कोण येतं, यायला सगळ्याला आमंत्रण आहे, पण स्वर्गाच्या राज्यात मात्र सगळ्याला आमंत्रण नाही. प्रभूकडे सगळे येऊ शकतात, परंतु स्वर्गाच्या राज्यात सगळे जाऊ शकत नाही. तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करील व तो आपल्या शत्रूचा पाठलाग करून त्यास अंधारात उधळून लावेल. परमेश्वर आहे तो. परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटतंय? नहूमच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 9 मध्ये लिहित आहे, परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटतंय? प्रश्नचिन्ह आहे. तो पुरा अंत करील. थोडा तिटका नाही करणार, पुराच अंत करणार आहे आता. आणि म्हणून पुन्हा एक वेळ परमेश्वरचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की शेवटचा काळ जवळ आलेला आहे, अंताचा समय जवळ आलेला आहे. आणि यावेळेस काय फक्त निनवे शहर जाणार नाही, यावेळेस फक्त काही सदोम आणि गमोरा सारखं छोटं जाणार नाही. यावेळेस तो पुरा अंत करणार आहे. कारण सगळे पुरे लोकांनी सगळा कार्यक्रम करून टाकला. आता जो अंत होणार आहे, आता जो न्याय होणार आहे, आता जो दंड मिळणार आहे, आता जे बक्षीस मिळणार आहे ते पुरं मिळणार आहे, फायनल. जसं आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर आपल्याला उचल ऍडव्हान्स वगैरे मिळतो आणि काम फायनल झाल्यानंतर शेवटचं पूर्णपणे आपल्याला पेमेंट मिळतं, आहे की नाही? तसा पुरा अंत करील. विपत्ती दुसऱ्याने येणे नकोच. आता दर 100 वर्षाला विपत्ती बंद. आता दर 100 वर्षाला, दर 110 वर्षाला होणाऱ्या विपत्त्या बंद. तुम्हाला समजलं असेल. जनरल नॉलेजच्या लोकांनो, सायन्सच्या लोकांनो, डॉक्टरीन केलेल्या लोकांनो, जगातल्या लोकांनो समजून घ्या. आणि धार्मिकतेचं आव्हानणाऱ्या लोकांनो आणि धार्मिक लोकांना विश्वासणाऱ्या लोकांनी, देवाच्या सेवकांनो देखील समजून घ्या या विषयाला. परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटतंय? तो पुरा अंत करील. विपत्ती दुसऱ्याने येणे नाहीच. आपण म्हणतो मागच्या 100 वर्षापूर्वी अशी विपत्ती आलती, त्याच्या 100 वर्षापूर्वी अशी आलती, त्याच्या 120 वर्षापूर्वी अशी आलती. सर्वसाधारण लोकांना 100च्या आसपास दर 100 वर्षाला एक कुठली ना कुठली विपत्ती आलेली आहे या जगात, या भूतलावर. देशामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विपत्ती आलेल्या आहेत. परंतु आता तुम्हाला असं वाटू देऊ नका की कोविडची विपत्ती येऊन गेली आणि आता संपलंय. नाही. आता जी येणारी आहे ना, परत नकोच, नादच करायचं नाही. एकदाचीच अशी येईल विपत्ती. त्या विपत्तीतून फक्त केवळ विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक जे ओरिजिनल आहेत तेच टिकणार. बाकीचे टिकाऊ धरू शकणार नाही. बाकीचे कचऱ्यासारखे जमा होते, कचऱ्यासारखे. वावळट आल्यावर कचरा कशी गोळा करते, असे वावळट आल्यावर कचऱ्यासारखे जमा होते आणि डायरेक्ट ढीक जाऊन तिकडं नरक किंवा अधोलोकाकडे जाईल, किंवा अग्नी आणि गंधकाच्या सरोवर किंवा पिढीच्या ठिकाणी. तर आम्हाला त्या ठिकाणी जावायचं नाही. असं जर तुमची इच्छा असेल तर आजच परमेश्वराकडे वळा. कारण पुढची संधी आम्हाला माहित नाही. पुढचं जे काही येणार आहे ना, महापूर म्हणा, पुढची जी काही विपत्ती येणार आहे किंवा रोगराई येणार आहे किंवा आर्थिक काही गोष्टी जे होणार आहेत ना, ते एकदाच तडाखा बसणार आहे. त्याच्यामध्ये माणसाला दुसऱ्यांदा नकोच. आता कोविड झालं तर लोक म्हणतो बाबा नाही रे, दुश्मनाच्या घरी सुद्धा नाही यावा. काय ते, अहो घरच्या लोकांना हात टाकता येईना. घरच्या लोकांना लहान लेकरं सपना, तरुण लेकरं जाते, प्रौढ लोक जाते, म्हातारे जाते आणि म्हातारे पाळक जाते. गेलेत. विपत्ती ती. आणि म्हणून जास्त गुमान करू नका. विश्वास ठेवा पण फाजील विश्वासू बनू नका. धार्मिकता करा पण फाजील धार्मिक बनू नका. मर्यादे बाहेर शहाणपण करू नका. जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये आहात तर देव तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी काय करायचं काय नाही या सगळ्या गोष्टी इंटिमेशन देतो. पवित्र आत्मा करवी. मोकार डीलिंग करायची नाही. हम जाते है आगे, आगे बिगे काही नाही.
हम जर आगे गेले का पिछे नाही ना आगे नाही, गायबच. तर या ठिकाणी बायबल असं सांगतं नव्या वचनामध्ये की परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटतं, तो पुरा अंत करेल. विपत्ती दुसऱ्यांना नाही, ते गुंतागुंत झालेल्या काट्यासारखे असतील. ते द्राक्षरसाने मस्त झालेल्या प्रमाणे असेल तरी ते वाळलेल्या धसकाटाप्रमाणे भस्म होतील. वाळलेलं धसकट जसं भस्म होतं, ज्याला फळं नाहीत, ज्याला कुठल्याही प्रकारचं चांगुलपणा नाही, परमेश्वराला आवडेल अशा गोष्टी नाहीत, नुसतं वाढलेल्या आणि वाळलेल्या धसकाटाप्रमाणे. आता धसकाट वाढा ना का, पण ते वाळलंय, वल्लही नाही. अहो एक तर त्याला धसकाट येते, एक तर ते वल्लही नाही, वाळलंय. दुसरी गोष्ट नुसतं धसकाट आहे, तिसरी गोष्ट त्याला पाला नाही, आणि चौथी गोष्ट जी ओरिजिनल त्याला फळ पाहिजे ना ते फळच नाही. मग हे धसकाट अग्नीच. वाळलेले सरपान अग्नीसाठी वापरलं जातं, वाळलेले सरपान चुलीत वापरलं जातं, वाळलेले सरपान बंबात वापरलं जातं. वाळलेल्या सरपानावर 2-4 गोष्टी होतात. एक तर पाणी तापत, दुसरी गोष्ट मटण शिजतो. म्हणजे आपण गॅस ज्यादा लागतो ना, लाकडावर चांगला तडाखा लागतो, कवरही शिजवा मिळवण छाप मध्ये. या ठिकाणी बायबल असं सांगतं की परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यातून निघाला आहे. परमेश्वराच्या सेवकांनो, परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा, मंडळी विरुद्ध दुष्ट संकल्प करणारा, संस्थेविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा, विश्वासाविषयी दुष्ट संकल्पना करणारा, एक धार्मिक जीवनामध्ये दुष्ट संकल्पना करणारा, आत्मीच्या विरोधात दुष्ट संकल्पना करणारा व अनिष्ट योजणारा. आमचं अनिष्ट योजणारे आहेत. आता तुम्ही म्हणता ना बाळक साहेब कस काय आमचं अनिष्ट योजताल भाऊ, हे तर देवाचे सेवक आहेत, पण ते आहेत का पहिले तपासा. ते कसे कसे अनिष्ट करते तुम्हाला बऱ्याच एपिसोड मध्ये मी सांगितलं. एक तुझ्यातून निघाला आहे. परमेश्वर म्हणतो ते मजबूत व असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाही तसे होतील. किती प्रॉपर्टी असावा, तुमचं किती मोठं चर्च असू द्या, तुमचा कार्यक्रम होणार 100% होणार. आता तर कुठे धाडी पडायला चालू झाल्यात. इथून पुढे बघा, आता लय तुमच्याकडे मंत्री संत्री येत असेल, लय तुम्ही भविष्यवाणी सांगितली, लय लोकांना लुटलं, 20-20, 25-25 हजार रुपये डोक्यावर आठवून प्रार्थना करायची घेतली, 2-2 हजार तेलाच्या बाटल्याची घेतली, पाण्याच्या बाटल्याचे 5-500 घेतले, बाकीचे तर किती घेतले माहित नाही. आता तुम्ही कसे असा, आता कदाचित तुमची अपॉइंटमेंट घेण्याची तरी पाळी येत असेल, परंतु तुमचा उच्छेद झाल्यास होणार. त्यांचा उच्छेद होऊन ते नाही तसे होतील. होते का नव्हते असं समजल. मी तुला पिढीले पण आता पुढे पिढणार नाही. कदाचित जर आम्हाला जर परमेश्वराने आमच्या चांगुलपणामध्ये जर पिढला असेल, चांगुलपणामध्ये स्वच्छ, शुद्ध, पवित्र, शुभ्र, सत्य, आज्ञा पालनामध्ये जीवन जगत असताना जरी आमच्यावर पीडा आलेल्या असतील, परंतु परमेश्वरात प्रोफेसाई करत आहे. इस्रायलचा परमेश्वर तुमच्या आणि माझ्याविषयी, म्हणजे हे जे बिलीवर्स लोक आहेत, जे वचनाप्रमाणे जीवन जगणारे आहेत, त्यांच्याविषयी तो भविष्यवाणी करतोय. मी म्हणणार नाही आता. आणि दॅन आय प्रोफेसाय, जेवढे लाईव्ह सेशनला जीवन जगत आहेत, जे जे पिडलेले आहेत, प्रभू येशू तुमच्याविषयी आता म्हणत आहे की आता पुढे पिडणार नाहीत. झाली प्रोफेसाय, झाली भविष्यवाणी. याच्यात काय लय विशेष? हे तर पवित्र शास्त्रामध्येच लिहिलेलं आहे. आम्ही फक्त म्हणायचं. खोटे भविष्यवक्ते काय म्हणतात? येस, देवाने मला दाखवलं, येस धन्यवाद, थँक्यू जीसस, प्रोस जीसस, येस लॉर्ड, येस आमेन. अँड आय प्रोफेसाय, जेवढे कष्टामध्ये आहे, दुःखामध्ये झाले, त्यांचं बिल चालू झालं, तुम्ही आहे तर कुठं तुमच्या डोळ्यावर का भात बांधला का विश्वासणारे लोकांनो? तुम्ही हालेलुया हालेलुया प्रोस लॉर्ड, आमेन आमेन आमेन. अरे कशाला हे आमेन म्हणतात तुम्ही? ते उदाहरण सांगतो, हे आमेन म्हणतो. ते उदाहरण सांगतो, हे प्रेज द लॉर्ड म्हणते. एक पालक साहेब आले, उदाहरण सांगत होते. 2 स्त्रिया चर्च मध्ये आल्यानंतर त्यांचा आवाज कमी असतो स्तुतीस्तवनाला,
आणि त्याच दोन स्त्रिया नळावर गेल्यानंतर त्यांचा ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न असतो तिथं ज्यावेळेस त्यांचे भांडणं होते, वाव प्रेज द लॉर्ड, लगेच खालचे लोक म्हणतात प्रेज द लॉर्ड. त्या दोन स्त्रिया प्रभू मध्ये आल्यानंतर चर्च मध्ये त्यांचा म्हणावा असा आवाज येत नाही प्रेज द लॉर्ड, हे म्हणतो प्रेज द लॉर्ड. मग तो पाळक सांगतो आणि बाहेर गेल्यानंतर हे दनादन शिव्या देतात प्रेज द लॉर्ड, हे पण म्हणतात प्रेज द लॉर्ड. आखलीचे भाग आहेत का पाळकाला पण त्या लोकाला पण ओधून पाळक आहे प्रेज द लॉर्ड म्हणतो. यांनी प्रेज द लॉर्ड केलं का ह्या उदाडेवानी प्रेज द लॉर्ड करीत कळत का? बहिणी शिवी दिल्या म्हणून देवाचा गौरव असो असं पाळक म्हणतो, आणि ते विश्वासणारे लोक म्हणतात प्रेज द लॉर्ड देवाचा गौरव असो. अरे तुम्ही शिवे द्यायला सुद्धा देवाचा गौरव म्हणतात, तुम्ही पाप करायलाही देवाचा गौरव म्हणतात. तुम्हाला कळत काय? खोट्या भविष्यवक्त्यांनो, खोट्या प्रीचर, खोट्या पाळकांनो, खायासाठी आलेल्यांनो प्रेज द लॉर्ड केव्हा म्हणायचं कळतोय का? कमो करच लेक्चर कमी प्रेज द लॉर्डच ज्यादा. देवाचं वचन आहे का? आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुम्ही लाईव्हला पाहताय, एक तास प्रीच होती, किती वेळेस प्रेज द लॉर्ड केलं? यांना तर 5 वर्ष लागतील, एवढे 90 भाग करायचे म्हणले प्रेज द लॉर्ड म्हणता म्हणता त्यांचे 6 वर्ष जातील. 6 नाही, मी म्हणतो यांच्या जिंदगीत एवढं होणार पण नाही. हे सत्यता आहे. प्रभू मध्ये अभिमानाने, स्वाभिमानाने, आदराने प्रभूचा गौरव करीत असताना मी पणाने नाही सांगत, ही वस्तुस्थिती. आम्ही कुणाला काय सांगत असताना प्रभूचा गौरव कधी करायचा? उदाहरण सांगायचं, ती शिवे देतात प्रेज द लॉर्ड, आप यांनी प्रेज द लॉर्ड म्हणायचं. समजत का काही प्रेज द लॉर्ड देवाचा गौरव कधी करतात? पण लोक येले कामातून गेलेले आणि त्याला शिकावणार तो तिथं त्याच्यात कशातच नाही, त्याला चान्सच नाही. कामातून म्हणता येणार नाही, त्याला काहीच म्हणता येणार नाही, कारण ते गुंतागुंती झालेली. पाळक, याजक आणि लोक गुंतागुंती झाली, एकमेकाच्या काट्यात काट्या घुसल्यात अशा. तिरी बी चुप आणि मिरी बी चुप, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही पाप करा, आम्ही पाप करतो, ओके, दोघांचे ओके. पण हे धसकाट आहेत ना, प्रभू म्हणतो की ते वाळलेल्या धसकाटाप्रमाणे भस्म होईल. परमेश्वर दुष्ट संकल्पना करणारे, अनिष्ट योजणारे असे तुझ्यामधून निघेल. परमेश्वर म्हणतो तू मजबूत व असंख्य असले तरी त्याचा उच्छेद होऊन ते नाहीतसे होतील, आणि मी तुला पिढीले पण आता पुढे पिडणार नाही. आणि म्हणून विश्वासणाऱ्या लोकांना, कधी जर तुम्ही संकटात असाल, दुःखात असाल, समस्येमध्ये असाल, अडचणीमध्ये असाल, कर्जबाजारी असाल, ज्या ज्या गोष्टीमध्ये असाल, परंतु चांगलं जीवन जगत असताना जर असाल, हे डुप्लिकेट पाण्याच्या लोकांना हे असे आलेले, याच्यामध्ये परमेश्वर काही इन्व्हॉल्व नाही. चांगलं जीवन जगत असताना जर ही परिस्थिती तुमच्यामध्ये आहे, तर या ठिकाणी परमेश्वर आज तुमच्याविषयी भविष्यवाणी करत आहे की तो म्हणतो की आता पुढे पिडणार नाही. बस, आता तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे होणार नाही. आता तुमचे मार्ग मोकळे होतील, सार्वकालिक वतनाचे देखील आणि जगातलं जोपर्यंत आमचं जीवन आहे तोपर्यंत देखील. परंतु परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनात घडायला पाहिजे. आमच्याकडे आवडणाऱ्या गोष्टी नाहीत, आमच्याकडे धुतकारणाऱ्याच गोष्टी ज्यादा आहेत. आणि मग आम्ही चांगल्याची अपेक्षा तरी कशी करायची? बायबल असं सांगतं की चांगलं वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा चांगलं करून दुःख सोसलेलं बरं. पण आम्हाला हे नाही जमत. आपण म्हणतो मग वाईटच केल्याने काय फरक पडतोय, आम्ही एवढं चांगलं वाजून दुःखच. परंतु या दुःखाचा मोबदला तुमचा आनंदात जाणार आहे. या दुःखाचा मोबदला तुम्हाला सार्वकालिक वतन मिळणार आहे. या दुःखाचा मोबदला परमेश्वर तुम्हाला लॉंग लाईफ जीवन देणार आहे. आणि दुःखामध्ये जर दुःख मांडलंय, पाप करून जर दुःख मानतोय, तर त्याचं वेतन नरक किंवा अग्नी आहे. आता मी तुझवरील त्याचे जू मोडीन. जेवढ्यांचं जू तुमच्या खांद्यावर येत ना बिलिवस लोकांनो, मग एखाद्याच्या खांद्यावर कर्जाचा असेल, एखाद्याच्या खांद्यावर आजाराचा असेल, एखाद्याच्या खांद्यावर टेन्शन असेल, ताण असेल, दबाव असेल, एखाद्याच्या खांद्यावर लेकरा बाळाची जबाबदारी असेल, आई वडिलांची जबाबदारी असेल, कुटुंबाची जबाबदारी असेल, नातेवाईकाची जबाबदारी असेल, एखाद्याच्या खांद्यावर काय काय असेल, काही असू, एखाद्या पालकाच्या खांद्यावर मंडळीची जबाबदारी असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची जी जबाबदारी आहे, जे मूड आहे, जे जू आहे, जे जड ओझ आहे, परमेश्वर म्हणतो मी तुझवरील त्याचे जू मोडीन. जे काही तुम्ही जसे कशात असाल ना, परमेश्वर आज ते मोडून काढील. तुझी बंधने तोडून टाकील. ज्या बंधनामध्ये तुम्ही अडकलेला आहात, तुम्ही व्यसनात आहात का,
तुम्ही वासनात आहात का? तुम्ही विपणात आहात का? तुम्ही अहमपणात आहात, गर्वात आहात, अभिमानात आहात, व्यर्थ कुशरकी, लबाडकी, कर्जबाजारी, आजार, विकार, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, ज्या कोणत्या बंधनामध्ये तुम्ही असाल, आज्ञाभंग, असत्यता, खोटी वार्ता, नामधारीपणा, कुठल्याही बंधनात असाल तर आज परमेश्वर पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमचे बंधन तोडण्यास जात आहे. द गॉड इज प्रोफेसाइड टुडे. आज परमेश्वर आजच्या दिवशी तुमच्या विषयी भविष्यवाणी करत आहे की तुम्ही ज्या ज्या बंधनात आहात परमेश्वर आज ते तोडून टाकीत आहे. तुम्ही ज्या जोखडाखाली आहात, ज्या दबावाखाली आहात, ज्या ओझ्याखाली आहात, ज्या कर्जबाजारात असेल, ज्या ज्या गोष्टीत असेल ते जो आज येशूच्या नावात मोडल्या जात आहे. I order you in the name of Jesus Christ. We are all praying in the name of Jesus Christ. प्रभू येशू आज त्याच्या स्वर्गीय सामर्थ्यातून तुमचं जू मोडीत आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? जर तुम्ही तयार आहात तर आजच पश्चाताप करा आणि परमेश्वर तुमचं जीवन, तुमचं कुटुंब, तुमची मंडळी, तुमचं सर्वस्व, तुमचं जे काही जू असेल, जे काही बंधन असेल, जे काही ज्या ज्या गोष्टी असतील त्या आजच समर्पित करा आणि आजच अनुभव घ्या. ख्रिस्त किती चांगला आहे. तो चांगला होता, तो चांगला आहे, पण तो चांगला राहणार नाही. ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे, परंतु कालचा जो ख्रिस्त होता, आजचा जो ख्रिस्त आहे तो उद्याचा ख्रिस्त नाही. तो न्यायाधीश आहे. तो आमची काही करणार नाही. आता संधी आहे. आता जो मोडण्याची संधी आहे. आता बंधन तोडण्याची संधी आहे. आता त्या पापाला धुतकारून टाकण्याची संधी आहे. आता नव्याने परमेश्वराला स्वीकारण्याची संधी आहे. आज नव्याने वचनाला स्वीकारण्याची संधी आहे. आज आज्ञा पालनाची संधी आहे. जर का संधी सोडली तुम्हाला सांध्या वातच मग असेच खोलपे खालपेच होणार. मग ही वस्तुस्थिती. कारण येणारे दिवस भयंकर आहेत. येणारे दिवस वाईट आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये जीवन जगण्यासाठी खूप मुश्किल होणार आहे. परमेश्वराने तुझबद्दल अशी आज्ञा केली आहे की तुझ्या बीजाची पुन्हा पेरणी होणार नाही. तुझ्या दैवताच्या मंदिरातून कोरी व ओती मूर्ती मी नष्ट करीन. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईंनो, वडिलांनो, तुम्ही मूर्ती पूजत आहात का? आजच त्या मूर्तीचा त्याग करा. अन्यथा परमेश्वर म्हणत आहे की तुझ्या दैवताच्या मंदिरातून कोरी व ओती मूर्ती मी नष्ट करीन. दोन्ही मूर्त्या नष्ट करणारे परमेश्वर. शेवटच्या काळात असा वेळ येणार आहे की तो म्हणताय की तुम्ही तुमचे दैवतची चुंदरी पुढे फेकून द्याल. अशी वेळ येणार आहे. कारण ज्याला कान आहे, ज्याला नाक आहे, ज्याला हात आहे, ज्याला पाय आहे, ज्याला सर्व काही आमच्या दिसतंय उभू, परंतु त्याला टिकून ठेवण्यासाठी आमच्याकडे हातोडी आणि खेळा लागतो. त्याला टिकून ठेवण्यासाठी आमच्याकडे कॉन्क्रीट आणि ब्लॉक लागतो. तो भीतीवर पडू नये म्हणून त्याला काहीतरी खुटीला टांगून ठेवावं लागत. तो दैव आमची कुठल्याही प्रकारची आमची काळजी घेणार नाही. अहो, त्याची काळजी आम्हाला घालावं लागती. त्याला आंघोळ आम्हाला घालावं लागती. त्याला पूजा आम्हाला करावं लागती. त्याला सगळं काही त्यालाच करावं लागत. मग त्यालाच करायचं तर तो आमची काय पूजा करणारी? त्याला हात आहे, परंतु मी ज्यावेळेस समस्या आजारामध्ये आहे त्यावेळेस आम्ही जर म्हणलं माझ्या प्रभू, माझ्या दया, माझ्या आई, माझ्यावर कृपा कर, ते म्हणशील तिथंच बस. अरे माझ्यावरच कृपा नाही, तोच कृपा केलीस, मला इथं ठोकून ठेवलंस, तूच मला इथं हलू नये म्हणून मस्त पैकी ठेवलंस. आता मला जिथून हलता येत नाही, तुझी सेवा कस काय करू मी? तुला कस काय उचलून धरू? मूर्ती पूजेच्या शापित प्रसंगापासून आज संधी आहे. वळा. नसला वळायचं तर तिकडेच तरफाडा, काही फरक पडत नाही. येस, कारण सगळ्यात जास्त जर परमेश्वराला कुणाचा विट असेल ना तर मूर्ती पूजेचा आहे. आणि केवळ बाह्य स्वरूपाची मूर्ती नाही, तर ह्या अंतकरणामध्ये, या पवित्र करणामध्ये, ह्या देवाच्या मंदिरामध्ये आम्ही देवारा केलाय. आमचा सगळा देवाराच झालाय. आमच्या घरातल्या कान्या कोपऱ्याला ठेवलेल्या देवाऱ्याविषयी बातचीत करत नाही, तर आमच्या या अंतकरणामध्ये ठेवलेल्या कटुतेच्या देवाऱ्याविषयी आज परमेश्वरचं वचन सांगत आहे की तुम्ही ते बंधन तोडून टाका. पुन्हा एक वेळा तशी मूर्ती पूजेची पेरणी करू नका. पुन्हा एक वेळा तुमच्या दैवताच्या मंदिरातून कोरीव मूर्ती. दैवताचं मंदिर कोणी? आमचं दैवत प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमचं दैवत ख्रिस्त आहे. आमचं दैवत यहोवा आहे. आमचं दैवत सत्य आहे. आमचं दैवत विश्व निर्माण करता परमेश्वर आहे आणि हे त्याचं मंदिर आहे. माय बॉडी इज टेम्पल. माझं शरीर त्याचं मंदिर आहे.
आणि या मंदिरामध्ये परमेश्वराच्या आत्म्याला ठेवण्याच्या ऐवजी, या मंदिरामध्ये सत्य ठेवण्याच्या ऐवजी, या मंदिरामध्ये आज्ञाविधी नियम ठेवण्याच्या ऐवजी, या मंदिरामध्ये पवित्र आणि शुद्धता ठेवण्याच्या ऐवजी आज लोकांनी या मंदिरामध्ये सर्व प्रकारचं कुकर्म केलेलं आहे. आज या मंदिराचा सगळा सत्यानाश करून टाकलेला आहे. आणि आमच्या सगळ्यात मोठी मूर्ती म्हणजे आमचा पैसा, आमचं दैवत, आमचं धन. नुसतं म्हणायचं तन मन धन वाहू तो आरपे लोपर बोला. काही नाही, काही नाही, काहीच वाद नाही. 10 रुपये चिल्लर आणि द्या. आमचं मनही नाही, तनही नाही, धनही नाही. या दैवताच्या मंदिरातून कोरीव मूर्ती मी नष्ट करेन. परमेश्वर म्हणतो मी नष्ट करील, परंतु तुमची इच्छा असल्याशिवाय परमेश्वर ती नष्ट करणार नाही. आज तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, शरीरामध्ये, विचारामध्ये, वागण्या उठण्या बसण्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील, आज परमेश्वर तुम्ही सांगा की प्रभू तू ये आणि माझे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. आपण तर तो पाळत साहेब माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. अरे तो कोण आहे? कोण आहे तू आज सॉल्व्ह करायला? काय पॉवर काय त्याच्याकडे? पॉवर एकाकडेच आहे, प्रभू येशू ख्रिस्त, यहोवा परमेश्वर, पवित्र आत्मा. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगतो देवाचं वचन. ज्यांना देवाचं वचन समजलं तो सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती. कारण ते त्याला बरोबर कुठं ठेवायचं, कसं जगायचं, कुठं विरोध करायचा, कुठं सौम्य वागायचं, कुठं हे करायचं, हे सगळं शिकवतो. मग तो प्रत्येक प्रसंगामधून वाचल्या जातो. लोक वाचितच नाहीत. यापुढे तो लिहिताय परमेश्वराने तुझबद्दल अशी आज्ञा केली आहे की तुझ्या बीजाशी पुन्हा पेरणी होणार नाही. तुझ्या दैवताच्या मंदिरातून कोरीव व ओती मूर्ती मी नष्ट करीन. मी तुझी कबर तयार करीन, कारण तू हलका ठरलायस. कबरेत जायचं का? माझ्या प्रिय भावांनो, बहिणीनो, देवाच्या सेवकांनो, कबरेत जायचं का तुम्हाला? कबऱ्यात या ठिकाणी असं लिहिले की मी तुझी कबर तयार करीन. काय लिहिले? नहूमचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 14. यस, 14. नोट करून घ्या. परमेश्वर काय म्हणत आहे? मी तुझी कबर तयार करीन. कबर तयार करीन म्हणजे काय? आम्ही काय करतो माहिती का? माणूस मेल्यानंतर 40 दिवसाच्या आतमध्ये त्याचा 40वा घालायचा असतो ना, मग आम्ही कबर तयार करतो 40 दिवसात. काही काही नकळ पैसे नसतील, मग ते म्हणतात आपण वर्ष श्राद्धाला कबर करू. मग ते वर्षांनी कबर करते. काही काही इतके धार्मिक लोक असतात ना, नामधरी, त्याला 4-5 वर्षांनी वाटत आयला नाही रो आपल्या आजा पंजाची, आपल्या बापाची कबर करायला पाहिजे होतं. आता जरा लय पैसे आले, घालते 40-50 हजार रुपये कबरीला, करतात कबरी एकदम मार्बल. काय 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 नाद नाही करायचा भाऊ. हा, जिवंत असताना एक फरशीचा तुकडा नाही बसवला. शेणावर मेली, ती मातीत मेली. मेल्यानंतर 40 हजाराच्या कबरा. परमेश्वर म्हणतो मी तुमच्या कबरा तयार करीन जिवंत असतानाच. आणि ती कबर अधोलोकात असणार, ती कबर नरकात असणार, ती कबर अग्नी आणि गंधकाच्या सरोवरामध्ये असणार, ती कबर दुःख आणि पीडामध्ये असणार. ती कबऱ्यामध्ये म्हणायचं ये बाबू, ये आयो, एवढंच म्हणायचं. नुसतं कणायचं, कुथायचं, ओसाशे टाकायची, बस एवढंच. परमेश्वर म्हणतो मी तुमच्या कबरा तयार करीन. मग नाही लवकर नीट झाले ना तर कबराच. तुम्ही जगा, तुम जिओ हजारो साल, पण ते 1000 सालामध्ये परमेश्वराचं तर तुमच्याकडे सत्य पाहिजे ना. असे भूतालावर किती जगले, आता 1000 तर वर्ष नाही जगत, पण ते म्हणतात आपल्याकडं तुम जिओ हजारो साल आणि हर साल के दिन हो 50,000. अरे 50,000 साल. आता आमच्याकडे आहे फक्त 50, 60, 70, 80, 90, 100, 120. कारण पूर्वीच्या काळी 1000 पर्यंत जायचे. 969 वर्षाचं मथुशेलच रेकॉर्ड आहे उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये. 938 वर्ष आदाम भाऊ जगला. हे आदाम काही लवकर जगणार नाही. हे कितकही जगले ना, पण या आदामाची मातीच. कारण तू हलका ठरलायस. परमेश्वर तुमची आणि माझी कबर का करू इच्छितो? परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या मरणदंडाकडे का नेऊ इच्छितो? परमेश्वर एवढ्यात आम्हाला कबरीकडे पोहोचवणं म्हणजे मरणाकडे पोहोचवणं. कबरीकडे पोहोचवणं म्हणजे एक दुःखाकडे पोहोचवणं. कबरीकडे पोहोचवणं म्हणजे कबरा तयार करणं म्हणजे काय की आमच्यासाठी घर तयार करणं. अहो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सरळ सरळ शिष्यांना म्हटला मी
माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराकडे जातोय आता आणि तुमच्यासाठी मी जागा तयार करतो. माझ्या पित्याच्या घरामध्ये राहण्यास अशा पुष्कळ जागा आहेत. नसत्या तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं. आता मी जातो आणि जागा तयार करतो. मी जातो पुढे जागा तयार करण्याला. मी जातो पुढे जागा तयारी करण्याला. प्रभू सांगून गेले शिष्याना. प्रभू सांगून गेले शिष्याना. मी जातो पुढे मी जातो पुढे जागा तयारी करण्याला. मी जातो पुढे जागा तयारी करण्याला. पुष्कळ जागा या जागा पण प्रभू ह्या जागा स्वर्गाच्या राज्यात करणार हे. पण नहूमच्या ग्रंथामध्ये म्हणत आहे तुम्ही जर सुधारले नाही तर मी तुमच्यासाठी कबरा तयार करीन. कब्रस्तान आणि त्या कब्रस्तानात 3/6चा खड्डा. मग मी झगा घालून येणार. पिता पुत्र पवित्र आत्मा आमीन. जाऊ द्या नरकात. काय मी तिथं किती स्वर्गात जाऊ गेला म्हटलं ना तरी तो काय भाऊ बहीण आई वडील कोण असं ते जाणार नाही. हा त्याची कृती आचरण जर परमेश्वराला ठाऊक असलं ना 100%. मग ही 3/6ची जागाची काय नाही. तुमची जागा परमेश्वरने अगोदर म्हणून मी गीत गायले. प्रभू सांगून गेला शिष्याना मी जातो पुढे जागा तयार करणार. नहूमच्या ग्रंथामध्ये परमेश्वरने सुंदर असं मार्गदर्शन तुम्हाला आणि मला वाचनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. जे शुभ संदेश आणतात शांती जाहीर करतात असा जो त्याचे पाय पर्वतावर पहा. पण तुम्ही म्हणता नाही तुम्ही शुभ संदेश आणतात होय पास्टर आला तुम्ही शुभ संदेश. अहो हा तुमच्यासाठी शुभ संदेश आहे. गोड संदेश नाही. परिवर्तन करणाऱ्या गोष्टीला शुभ संदेश म्हणतात. बदल करणाऱ्या गोष्टीला शुभ संदेश म्हणतात. पश्चाताप करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्रवचनाला मेसेजला अध्ययन चिंतन मननाला शुभ संदेश म्हणतात. देवाची इच्छा मनुष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या वाचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं त्याला शुभ संदेश म्हणतात. त्याच नाही प्रभू येशूचे घेतलेले शुभवर्तमान याच्यातून घेतलेले वाचन त्याच्यातून घेतलेले वाचन. अरे नुसतं वाचन नाही बाबा हो बात करा ना. आता 4 पिढ्याच्या वाचनाला काय का त्याच्यातलं तेवढं वाचन आणि त्याच्यातलं काहीच सांगायचं नाही. लगेच एक म्हातारी होती एक बाबा होता आणि त्यांनी असं केलं फलाने केलं वाद झालं. हे असे प्रीचिंग करतात. हे शुभ संदेश नाही. आणि हे लोकांना जागा तयार करायला तिथे ना हे जागा तयार करायला घेऊन जातील. नुसतं म्हणण्यात अर्थ नाही. हे शुभ वर्तमान हे वचन त्याचं काय ते एक्सपिरियन्स सांगा. बाकीच्या भारताळ गोष्टी पंचायत करायचीच नाही. देवाच्या वचनाबद्दल काय असं ताडण ते सांगा. नाही लोक चर्चला आले तरी चालते. असे येऊन नरकातच जाणार. त्याच्यापेक्षा न आले तर कमीत कमी ना कमी स्वर्गात काही लोक जातील ज्यांना तुम्ही शिकू इच्छिता. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी नहूमचा एक दुसरा अध्याय आणि त्याची हेडलाईन्स आहे निनवेच्या पतनाचे वर्तमान. परमेश्वर कुठली गोष्ट करण्याच्या ऐवजी पतन जर एखादा पतन पावत असेल तर त्या पतनामधून त्याचं त्याला उठावं त्याच्यातून बदल करावं त्याला चांगल्या गोष्टीकडे न्यावं म्हणून परमेश्वर काय करत आहे वर्तमान सांगतो. मग वर्तमानाचे प्रकारे चालू वर्तमान असे वेगवेगळे वर्तमानाचे प्रकारे. तर आमचं वर्तमान कसं दिसतंय आम्हाला. तर आमचं वर्तमान असं वाटतंय जर आम्ही प्रभूचं ओरिजिनल जर काम नसेल करत ना तर आमचं वर्तमान समजायचं नरक. पण तू जर मी प्रभूमध्ये विश्वासू जीवन जगताना माझं मन माझं अंतकरण माझं हृदय पाळक साहेब कुणी काही म्हणू मिनिस्ट्री कुणी काही म्हणू मी जरी तुम्हाला काही म्हणलो तरी चालेल काही अडचण नाही. पण तुमचं अंतकरण मनापासून हृदयापासून जर तुम्हाला म्हणत आहे की येस आय एम बेस्ट तर तुम्ही बेस्टच आहात. माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही ढ होणार नाही आणि माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही बेस्टही होणार नाही. तुम्ही तुमच्या मनामध्ये अंतकरणामध्ये हृदयामध्ये वागण्या उठण्या बसण्यामध्ये तुमच्या धार्मिकतेमध्ये तुमच्या सत्यतेमध्ये आणि तुमचं जीवनशैली जगतात त्यामध्ये धार्मिकता परमेश्वर पवित्रता शुद्धता किती आहे यावर ठरवा तुम्ही कोण बेस्ट आहे. आमचे याजक मोकर म्हणते यू आर द बेस्ट.
तुम्ही अख्ख्या मंडळीत सगळ्यात बेस्ट आहेत, मग लावलं 1000 रुपयाला पावती. बेस्ट म्हणल्यानंतर मग आपल्याला 1000 रुपयाची पावती फाडावं लागते ना. 100ची फाडून कुठं आपल्याला बेस्ट म्हटलेलं जातं ना. एक टेक्निकल आहेत पैसे उपसायचे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला वेळ झालेला आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. या ठिकाणी नहूमचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 आपण पुढे काही गोष्टी पाहणार आहोत. दुसरा अध्याय मध्ये आणि त्याचं 15 वचन आहे, शुभ संदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो त्याचे पाय पर्वतावर पहा. हे यहुदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही, त्यांचा समूळ उच्छेद झालाय. आमच्या मधून देखील सगळं दुष्टपणा निघून जावा म्हणून आज आपण प्रार्थना करूया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. सन्मान, आदर, गौरव, महिमा त्याला देत पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर आशिवाला अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून स्वागत करतो. उशिरा का होईना आमचे ब्रदर श्याम चांदणे दादा पुण्यावरून जोडलेले आहेत. ब्रदर सचिन गायकवाड देखील श्रीरामपूर मधून जोडलेले आहेत. नीता शिरसाट देखील जोडलेले आहेत आणि आणखीन देवाचे सेवक आहेत. त्यांचं नाव मला आता सध्या स्क्रीनवर नाही. त्या प्रत्येकाचं आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण प्रत्येक सण आपापल्यासाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समस्या चिंता काळजीसाठी, आमचं टेन्शन ताण दबावासाठी, जे बंधनं जोकडं असेल, जे जड असं ओझं असेल, जसं या वचनामध्ये आम्हाला परमेश्वर म्हणत आहे की आजच तुमचं जड ओझं हलकं केलं जाईल, आजच तुमच्या सर्व काळज्या दूर केल्या जातील. जर तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये जर या गोष्टी करायच्या असेल तर परमेश्वरने आज नहूमच्या पुस्तकातून भविष्यवाणी केलेली आहे की आज तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी मार्ग मोकळे करते. येऊया आपण प्रार्थना करू. पवित्र थोरसे नदीच दे बापा, तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. पहिल्या प्रथम आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, भारत देशाला अन्नधान्य आणि सुजलम सुफलम बनवारे जय जवान जय किसानचे शेतकरी वर्ग आणि त्यांच्या समस्या चिंता काळजा, लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व लहानापासून थोरापर्यंत देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, शेजारी, आमचे आप्तजन, नातेवाईक जे तुझ्यावर विश्वास ठेवतात आणि ज्या वचनाप्रमाणे आचरण करण्याचे आज शिकत आहेत, या प्रत्येकावर परमेश्वर दे बाप्पा त्यांचं ओझं हलकं कर, त्यांचं जीव हलकं कर, त्यांच्या चिंता काळजा कर, त्यांचे बंधन जोकडं तोड आणि त्यांना जे काही हवंय त्यांनी मागावं आणि तू त्यांना द्यावं आणि त्यांचा आनंद बहुगुणित करावा अशी देखील कृपा कर. आम्हाला वचनाप्रमाणे आचरण करण्यास शिकव. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता तोय. आमीन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.